रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललो मित्रांनो झाडांना पाणी द्यायला. चला तर मित्रांनो का आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटला पाणी देऊ, कारण याला का मित्रांनो लई नाही पाणी देत आपण याला. आता मित्रांनो मी आठवड्यातनं 2 वेळा पाणी द्यायला लागलो, आधी एकदाच द्यायचो. तर मित्रांनो एवढं पाणी भास झालं. बाकीच्यांना पण मित्रांनो पाणी देऊन घेऊ. हे मित्रांनो हे बहुतेक अपराजिताचं झाड आहे मित्रांनो. बघा इकडे एक शिवलिंग पण आहे, पिंड तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो याला आपण कमी पाणी देणार, कारण याला आपण रोज सकाळी पण पाणी देत असतो. आजच याला दुपारी देतोय. मित्रांनो इथे तुळस, याला पण पाणी देऊन घेऊ. आणि मित्रांनो जे मनी प्लॅन्टचं झाड होतं पण ते सुकलेलं आहे पूर्णपणे, कारण त्याची जी कुंडी आहे का ती बघा, ती तुटलेली नेमकी, पण बदलायची आपल्याला. मित्रांनो हे आपलं ॲलोवेराचं कोरपडीचं झाड आहे, म्हणलं एक थोडं थोडं पाणी देऊन घेऊ. मित्रांनो जे उरलेलं पाणी आहे का, अजून एक छोटी बादली याच्यात टाकून, त्याच्यात हे जास्वंदाचं झाड आहे. चला मित्रांनो आपण याला अजून एक बादली टाकू थोड्या वेळाने. आत्ता पहिलं खाली जाऊ आणि जेवण घेऊ. चला तर मित्रांनो चला आता जेवण घेऊया. पाच तर घेतलेली आता बघू काय काय जेवायला. मित्रांनो बटाटा, ॲक्वागार्डमध्ये पाणीच नाही मित्रांनो. तर मित्रांनो पण आत्ता चाललेलं जिमला डायरेक्ट. प्लॅनमध्ये चेंज झालेलं आहे. आपण जिमच्या आपण पहिलं मंदिरात आलेलो मित्रांनो, आपण जिमला गेलो आणि बघू शकता कसे क्रंचेस मारत होता. आणि याचं झाल्यावर मित्रांनो आम्ही डेडलिफ्ट मारत होतो. याच्यामध्ये मी हे जवळपास किती 70 kg मी बरोबर मारत होतो मित्रांनो. 70 ना 80 आणि याची मी जवळपास 4 रेप्स मारलेले किंवा 3च मारलेले, मला पण नाही लक्षात नाही मित्रांनो. हे जे होतं का हे 100 मला उठतच नव्हतं. मग शेवटी मी मदतीला एकाला बोलवलं मित्रांनो, मग ते जावं हे उचललं मला मित्रांनो. कारण मी 2-3 आठवड्याने डेडलिफ्ट मारत होतो म्हणून तसं होत होतं. पण आपण कसं बसं करत ते उचललंच. मग याचे पण आपण 2 रेप्स घेतले मित्रांनो. आता घरी आलतो आणि प्रोटीन घेत होतो, तुम्हाला एक दाखवतो. हा बघा
मी मित्रांनो 2-3 दिवस झाले बीटरूटचं ज्यूस नव्हतं घेत, कारण बीट संपलेले आहे. मग ते उरलेले गाजर होते, त्याचं काय करून टाकलं असेल, त्याचा हलवा करून टाकलेला आहे मित्रांनो गाजराचा. तर जाऊ दे मित्रांनो, आपण काय बीट आणणार तशीच आता गाजर पण आणू बीटरूट संग, तोपर्यंत खाऊ आता गाजरचा हलवा. काय पहिले तर प्रोटीन घेऊ मित्रांनो, मेन म्हणजे वेळ झाला मित्रांनो, शेक करतोय तेही झालंच असं. मित्रांनो मी आता प्रोटीन घेऊन जाऊ, आपलं प्रोटीन पिऊन झालेलं आहे. तर चला शेकर धुवून टाकू, धुवून नाही विसळून टाकू फक्त आता, नंतर धुवू आपण निवांत. बहुतेक दिसत असेल, मी अशीच अपेक्षा करतो. म्हणजे करून नाही विसळून टाकू, त्याचा वास येत नाही आणि ते मेन म्हणजे ते प्रोटीन खराब होतं मित्रांनो अर्ध्या तासात. म्हणून ते जे आहे का आपण विसळून किंवा धुवून तरी टाकलंच पाहिजे. तर मित्रांनो ते विसळून झालेलं आहे आपलं. आणि यामध्ये जे प्रोटीन जे होतं का आपल्याकडं, एवढंच प्रोटीन उरलेलं आहे मित्रांनो. बघतो किती पुढे आहेत ना ते, 1 2 3 4 5च पुढे उरले आहेत मित्रांनो. बाकीचा हा जो अख्खा डब्बा आहे का, सगळा डब्बा मोकळा झालेला आहे. फक्त त्या 5 पुढे उरल्यात शेवटच्या, त्या पण मित्रांनो संपतीनच आहे त्या 4-5 दिवसात. आता मी काय परत प्रोटीन नाही येणार मित्रांनो, कारण मी माझ्या डाएटमध्ये पण प्रोटीन पूर्ण करू शकतो. तर जरा प्रोटीनयुक्त गोष्टी खायला लागतील. चला आता बघूया मित्रांनो, आता जेवायला बसतोय, मी असंच खातो तुम्हाला मित्रांनो. जिमवरून आलो, उल्ली वेळ खातोय. जाऊ दे आता, चांगलं मित्रांनो खाऊन भेटतो म्हणजे. मित्रांनो माझं आत्ता जेवण झालं आणि मी आता गाजराचा हलवा खातोय मित्रांनो. त्याच्यात मी हे सगळं मित्रांनो ड्रायफ्रूट ते पण टाकलेले आहे. तर चला मित्रांनो मी आता खातो, आणि आपला हा जो आजचा ब्लॉग आहे का तो इथं सेंड करत आहे. आपण भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.